कडे बातमी आहे बारामतीमधून। शरद पवारांसह पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। 1.5 तासांपासून तिघांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही बैठक सुरू आहे। दोन्ही पक्षात विलीनीकरणाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत होती आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक आहे का, आजची ही चर्चा आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय शरद पवारांसह जय पवार आणि पार्थ पवार हे चर्चा करतायत, काय अधिक माहिती मिळू शकली आहे का या संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन पार्ट्या ज्या आहेत ते एकत्र येणार का, हे गेले काही दिवसापासून खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर आज सकाळी शरद पवार साहेब सह पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवार यांच्या बहीण विजया पाटील जे आहेत ते या विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये जवळपास 1.5 तासापासून या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर राजकीय जी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले, ज्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित होणार का, या अगोदर अनेक बैठका ज्या आहेत त्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाल्या होत्या। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काहीशी ती चर्चा थांबलेली होती। मात्र आता परत या सगळ्या प्रकारानंतर आज सकाळपासून खरं तर पवारसाहेब बारामतीमध्ये आहे, सुनेत्रा पवार बारामतीमध्ये आहेत, तर दुसरीकडे जय पवार आणि पार्थ पवार जे आहेत ते पवार साहेबांच्या अगोदरच या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानला येऊन थांबले होते आणि या ठिकाणी त्यांची जवळपास आता 1.5 तासाच्या पेक्षा जास्त काळ बैठक सुरू आहे। एकूणच या बैठकीमध्ये राजकीयदृष्ट्या पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित येणार यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे स्मारक आहे ते विद्या प्रतिष्ठानमध्ये होणार का याच्यावरही चर्चा झाली। तर तिसरं विश्वस्त मंडळ, या विश्वस्त मंडळा विद्या प्रतिष्ठानच्या अजित पवार होते आणि या विश्वस्त मंडळाच्या बाबतीत ही काही चर्चा झाली का, अशा या ठिकाणी खरं तर या 2-3 बाबतीत चर्चा सुरू आहेत। एकूणच सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित येणार, या ज्या गेले काही दिवसापासून चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अनसाधारण महत्त्व आहे। कारण या ठिकाणी पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार हे एकत्रित गेले 1.5 तासापासून जास्त काळ बैठक घेत आहेत आणि या बैठकीतून आता पुढं काय येतं हे पाहावं लागणार आहे। कारण राजकीयदृष्ट्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये शपथविधी घेतला आहे आणि आता त्यानंतर ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत की राज्यसभेची ती उमेदवारी असेल किंवा या ठिकाणच्या काही राजकीय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर अगोदर काही बैठका आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतायत, खास करून बारामतीच्या राजकारणामध्ये घडताना पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष देणं आणि याकडे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।